चीनची एआय स्टार्टअप कंपनी डीपसीक अचानक चर्चेचा विषय ठरली आहे। अवघ्या 24 तासांमध्ये कंपनीने जगाच्या एआय इंडस्ट्रीला हादरवून सोडलंय आणि त्यामुळे आता जगातील दिग्गज कंपनी एनव्हिडियाचे तब्बल 600 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय। भारतामधील एआय कंपन्यांवर ही डीपसीकचा परिणाम झालेला आहे। डीपसीक ही कंपनी चीनची एआय स्टार्टअप आहे। ही कंपनी आपल्या नाविन्यतेकरिता ओळखली जाते। लियांग वेनफेंग हे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। या स्टार्टअपने अलीकडेच एआय चॅटबोट आणि डीपसीक R1 लॉन्च केलेला आहे। लॉन्च झाल्यानंतर अल्पावधीतच हा चॅटबॉट बाजारामध्ये लोकप्रिय झालेला आहे आणि या ॲपनं ओपन एआय आणि चॅटजीपीटीला ही मागे टाकलंय। तसंच अमेरिकेमधील ॲपलच्या ॲप स्टोअरवरती सर्वाधिक रेटिंग मिळालेलं मोफत ॲप ते बनलंय। दरम्यान डीपसीकनं चॅटजीपीटीला मागे टाकलंय। या दोन्ही ॲपमध्ये नेमक्या कुठल्या फीचर्सचा फरक आहे यावर आता आपण एक नजर टाकणार आहोत। तर फीचर्समध्ये नेमके काय बदल आहेत? ज्यावेळेला आपण चॅट जीपीटी वापरतो त्यामध्ये संशोधन माहितीसाठी उत्तम, सखोल विश्लेषण, विशिष्ट डेटा शोधण्यात उत्तम आहे। तर दुसरीकडे ज्यावेळेला डीपसीकचा वापर वाढताना दिसतोय, सर्वसमावेशक गोष्टींसाठी ते उत्तम आहे, संवाद आणि वापरण्यास सोयीस्कर आहे, सामान्य ज्ञानासाठी उत्तम आहे आणि सर्वसमावेशक एआय संभाषण सामग्रीसाठी देखील उत्तम आहे। हे दोन फरक आहेत चॅट जीपीटी आणि डीपसीक या दोघांमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।